असं म्हणतात की वसंत आला की प्रकृती सुधारते आणि संत आले की संस्कृती सुधारते. या संतांनी आपल्याला जी शिकवण दिली त्या मार्गावर अनेक जण नंतर चालले आणि म्हणून हा समाज जो काही आहे त्याचं रूप जे काही आहे ते अजून तरी आशादायी आहे. जरी कितीही नकारात्मकता आपल्या आजूबाजूला असली तरीही असे सकारात्मकतेने भरलेले चेहरे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातून काहीतरी चांगलं निर्माण होण्याची शक्यता दरवेळेला वाढत असते. आणि या संतांनी आखून दिलेल्या मार्गावरून नंतर अनेक समाजसुधारक चालले. मग त्यामध्ये आपल्याला लोकमान्य टिळकांचं नाव घेता येईल, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे क्रांतिकारक त्यांचं नाव घेता येईल, महात्मा फुले, साने गुरुजी अशा अनेकांची नावं घेता येतील. आणि त्यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे न्यायमूर्ती रानडे आणि रमाबाई रानडे. यांचं कार्य कसं बरं पोचणार सगळ्यांपर्यंत आणि लहान मुलांना ते कळायला पाहिजे. मग त्यांच्यावर मालिका आली आणि त्या मालिकेला इतकं सुंदर शीर्षक गीत, टायटल सॉन्ग ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, तर ते त्याला लाभलं आणि तेही इतकं प्रसिद्ध झालं. म्हणजे शीर्षक गीताला गीत म्हणून एक वेगळं गाणं म्हणून जो दर्जा प्राप्त झाला तो खरं तर अशोक पत्की यांच्यामुळे, यांच्यापासून. त्यांनी इतकी सुंदर सुंदर सगळी टायटल सॉंग्स आपल्या मराठी मालिकांना दिली, शीर्षक गीतं. ती आभाळ माया, वादळवाट ही आपण गाणी म्हणूनच ऐकतो. तसंच एक गाणं निर्माण झालं आणि ते गाणं आज आम्ही इथे मुद्दाम घेतलेलं आहे कारण एक अत्यंत आशादायी असं चित्र त्या मालिकेमधून आपल्याला समोर आलं, आपल्याला दिसलं आणि तेच या शीर्षक गीतातून सुद्धा आपल्याला आज जाणवणार आहे. कोवळ्या पावली माप मी ओलांडले दूर गेली भातुकली खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय सोवळ्या मनात माझ्या भरेन भाषाशय थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट हाती अमृताचा बसा साथ देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात जुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका जुले उंच माझा झोका दाटुनिया येता मेघ भरे आकाश ओंजळ माळ ही व्रताची जपता झाले घराचे देऊळ झिजे बाहेरी होऊन जन्मचंदना सारखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात जुने उंच माझा झोका उंच उंच माझा झोका जुने उंच माझा झोका चांदणाचा हुल होती कोवळ्या पावली माप मी ओलांडले दूर गेली भातुकली आरतीत तेवे माझ्या मंद ह्या व्रताची समयी तुळशीचे रोप माझे उंच आभाळास जाई